नमस्कार, मी प्रमिला. माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. कमी काठापासून अतिशय सुंदर असा मनात बसणारा हा गळा आज तुमच्यासाठी आहे खास. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला सुरुवात करूया. उंची 14.5 इंच होती. 1 इंच मिळून 15.5 घेतली. घडी 12 इंचाची घेतलेली आहे. 40चं माप आहे हे. मुंडा 6.5चा. शोल्डर 3.25 आणि 6.25 या ठिकाणी घेतलेला आहे 40साठी. मागील गळा घेतलेला आहे 10.5 इंचाचा. चौकोन करायचा आहे. साईज कोणतीही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता. 10.5 इंचावरती चौकोन करून घेतलाय. आता चौकोनच्या बाहेर आपल्याला अर्धा गोल आकार तयार करायचा आहे. तर साधारणतः 3 इंचाच्या पासून सुरुवात करायचं आहे. 2 अर्धा गोल आकार झाले. तिसरा आणि जो चौथा आहे तो मधोमध घ्यायचा आहे. सुंदर आणि सोपी डिझाईन आहे. कधी कधी कमी काठ असतो आणि डिझाईन पण बनवायची असते, तर काही सुचत नाही तर नक्की ट्राय करून बघा. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये हा गळा आहे. कोणालाही आवडेल एवढी सोपी पद्धत आणि गळाही दिसायला सुंदर आहे. जसा आता आकार आपण आखून घेतलाय तसा तो कट करायचा आहे. अर्धा गोल पूर्ण या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. एक इंचाचा हा गॅप राहील आपला. तर बघू शकता गळा किती सुंदर असा तयार झालेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी जो ब्लाउज पीसचाच कपडा आहे सुईचा खाली आणि त्यावरती ठेवलेला आहे अस्तरचा कपडा. तर जसा आकार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करायची आहे. आणि जिथे कोना आहे तिथे तुम्ही बघू शकता, कोण्याच्या तिथे आपण कधी पण सुई खाली ठेवायची, म्हणजे खाली पाहिजे सुई, आणि मग दाब फिरवायचा आहे गोलाकार. जेव्हा तुम्ही सुई खाली ठेवशाल आणि दाब फिरून आकार तयार करशाल तेव्हा अतिशय सुंदर हा आकार तयार होतो. आणि जेव्हा सुई वरती असेल आणि तुम्ही फक्त शिलाई मारत गेला तर आकार कधीही व्यवस्थित येत नाही. तुम्ही बघू शकता अर्धा गोल एकदम छान असा येत आहे शिलाईमध्ये. सुई खाली, पुन्हा दाब फिरवलाय, गोल अर्धा गोल तयार केलाय शिलाईचा, पुन्हा सुई खालीच आहे, फक्त दाब वरती उचलायचा आहे. आकारानुसार शिलाई द्यायची. साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई. कमी वेळेत बनणार आहे. कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता. पैठणी असेल तर पैठणीवर पण ट्राय करू शकता. तर गळ्याची जी शिलाई आहे ती झालेली आहे आपली. जिथे थोडी थोडी कमी वाटत असेल तिथे तुम्ही पुन्हा घेऊ शकता. म्हणजे एकसारखीच शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ही शिलाई करायची आहे. थोडीशी तिरकी कातर, फक्त शिलाईवर तिरकी कातर आपली गेली नाही पाहिजे. शिलाईच्या साईडलाच आपली ही कातर आली पाहिजे, नाहीतर आपला कपडा बाजूला होईल. आता अस्तर आतून दुमडायचे आणि जिथे कोना आहे तिथे पण व्यवस्थित करून घ्यायचे. त्यापूर्वी थोडंसं कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचंय. जेव्हा आपण आतून अस्तर घेतो आतमधल्या साईडनी आणि तो बाहेरच्या साईडने आपल्याला कोना घ्यायचा असतो, तर कपडा थोडा जास्त असेल तर तो प्रॉब्लेम येतो. थोडासा कपडा जर कट केला तर फिनिशिंग छान येते, व्यवस्थित दुमडला जातो. प्रत्येक कोना बाहेर काढून घ्यायचाय. प्रत्येक कोना व्यवस्थित बाहेर काढून घेतल्यानंतर मग त्यावरती आपण शिलाई करणार आहोत. कापड कट केल्यामुळे कोनाही बरोबर व्यवस्थित बाहेर आलेला आहे. आता शिलाई करून घेऊया. जसा आकार आहे त्या पद्धतीने आपण शिलाई करायची आहे. गळ्याचा आकार पण एकदम सुंदर. कॅनव्हास पेपर लावण्याची पण गरज येत नाही. तुम्ही जर ही पद्धत वापरली तर कॅनव्हास पेपर लावण्याची पण गरज येत नाही. अतिशय सुंदर हा गळा तयार होतो. एकदम व्यवस्थित प्लेन करायचा आहे कपडा. खालचा आणि वरचा व्यवस्थित चेक करायचा आहे आणि आकारानुसार या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे शिलाई. आता पुन्हा बघा, जिथे कोना आहे तिथे सुई खालीच आहे. कोना जर व्यवस्थित दिसत नसेल तर पुन्हा तुम्ही तो कोना व्यवस्थित करू शकता. कोणत्याही कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर दिसणारा आणि नवीन आहे हा गळा. छान दिसतो. ब्लाउज पीसच्याच कपड्याचा वापर करून आपण हा डिझाईन बनवणार आहोत. कमी काठ आहे तर कमी काठाचा पण वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. पूर्ण अर्धा गोल आकार या ठिकाणी आपला आला पाहिजे आणि डिझाईन एकसारखीच आली पाहिजे अशा पद्धतीने आपण इथे
शिलाई घ्यायची असते. कोणा पुन्हा बघा व्यवस्थित बाहेर असा येईल एवढा घ्यायचा आहे. त्यावरती शिलाई करायची. आता त्यानंतर गळा तयार आहे. बघू शकता की सुंदर असा गळा आपला तयार आहे. आता आपल्याला साईडनी शिलाई करायची, म्हणजे मोंड्याच्या बाजूला शिलाई करून घ्यायची. तशीच खालच्या साईडला पण शिलाई करून घ्यायची. शिलाई झाल्यानंतर व्यवस्थित आपला कपडा व्यवस्थित चेक करायचा. थोडा कमी जास्त होत असेल तर तो एकसारखा कट करायचा. एकावर एक ठेवलाय घडी करून, पुन्हा चेक करायचंय. थोडा कपडा कमी जास्त होत असेल तर तो व्यवस्थित आपल्याला कट करायचा असतो. खालची साईड पण सेम त्याच पद्धतीने. आता कमरेचे टक्स या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. तर साधारणतः 3 ते 3.5 इंचाचा कमरेचा टक्स हा घ्यायचा असतो. खूप मोठा पण चांगला नाही दिसत. गळ्यापासून साधारणतः 2 इंचाचा अंतर. दोन्ही टक्स आपले झालेले आहे. आता कमरपट्टी तर साधारणतः 2 ते 1.5 इंचाची कमरपट्टी तुम्ही इथे घेऊ शकता. तर अस्तरचीच कमरपट्टी या ठिकाणी घेतलेली आहे. समोर कमरपट्टी घ्यायची आणि त्यावरती द्यायची आपल्याला दाबटीप. त्यानंतर पुन्हा थोडंसं दुमडायचंय आणि शिलाई करायची. मधोमध घ्यायची आहे आपल्याला 5 नंबरची शिलाई. तर ही 5 नंबरची शिलाई आपण अशासाठी घेतो, इथे आपण हात शिलाई केल्यानंतर मधली जी शिलाई आहे मोठी ती आपल्याला नंतर काढायची असते. तर कमरपट्टी ही आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला जो ब्लाउज पीस मधला कपडा आहे सरळमध्ये तो साधारणतः 1 इंचाचा अंतर ठेवून कट करायचा आहे. जर तुम्हाला मोठी ब्रॉड नाडी लागत असेल तर 1.5चा पण तुम्ही ठेवू शकता, पण इथे मी 1 इंचाचा हा कपडा घेतलेला आहे सरळमध्येच. तर इथे आपल्याला नाडी बनवायची आहे. कपडा दुमडून घेतला आणि शिलाई करायची. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही इथे नाडी घेऊ शकता. बारीक पण घेऊ शकता, थोडीशी मोठी पण घेऊ शकता, जाडमध्ये पण घेऊ शकता. शिलाई करून घेतली. आता जशी ब्लाऊजला आपण पाठीमागची नाडी तयार करतो तशीच करायची आहे. 4 पदरी दोरा सुईमध्ये ओवायचा आहे आणि मागच्या साईडला एकदम मागच्या साईडला 3 ते 4 गाठ एकदम पॅकमध्ये देऊन घ्यायचे. जवळच मागची साईड जी आहे सुईची तिथे एकदम पॅक करून गाठ देऊन घेतली. सुईचं जे मागचं टोक आहे ते वरती घेत चालायचे आणि कपडा खाली ओढत चालायचा, म्हणजे सुंदर अशी नाडी तयार होते. कमी वेळेत पण बनते. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी बारीक तुम्ही नाडी या ठिकाणी करू शकता. वरती सुईचा मागचा भाग आहे तो वरती घ्यायचा आहे, कपडा खाली ओढायचा आहे. नाडी आपली तयार आहे. सुई जी आहे ती कट करून घ्यायची. आता बघा जे आकार आहे दुसरा, म्हणजे पहिला आकार अर्ध्या गोलचा, तो जो दुसरा आहे तो घेतलाय. तिरक्यामध्ये आता इथे शिलाई करून घ्यायची. आता जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी नाडी इथे पण ठेवून 1 इंच पुढे ठेवायची आणि कट करून घ्यायची. कोण्याच्या टाईपमध्ये ही शिलाई आपली घ्यायची आहे. दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने. आता तिरकी घ्यायची आहे. एक लाईन झाली. आता दुसरी लाईन आपल्याला तिरकी घ्यायची. बरोबर मधला सेंटर पकडून आपण ही नाडी ठेवायची. आता नाडी आपल्याला 1 इंच जास्त ठेवून मग कट करायची आहे. खूप तंतोतंत पण आपल्याला कट नाही करायची, त्याच्या पुढे थोडंसं ठेवायचे. जर आपल्याला ओढला गेला गळा किंवा कमी जास्त झाला तर तो आपल्याला पुन्हा व्यवस्थित करता येतो. थोडंसं जास्त ठेवा आणि मग तिथे शिलाई करून घ्यायची. तर कोण्याच्या जसा कोना आहे तशी शिलाई या ठिकाणी आपली आली पाहिजे. दोन्ही बाजू आपली झालेली आहे. आता आपल्याला जी खालची बाजू आहे तिथे लावून घ्यायची आहे नाडी. तर खालची बाजूचे तिथे पण कोण्यामध्ये ही नाडी लावून घेतली.
आता जो मधला पॉइंट आहे तिथे आपण ही नाडी घेणार आहोत आणि खाली तशीच घ्यायची आहे अशा पद्धतीने. मधला जो पॉइंट आहे आपला नाडीचा तिथे आपल्याला फूल बनवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे जी खालची नाडी आहे ती वरती घेऊन पुन्हा खाली घेतली म्हणजे सुंदर असं फूल पण तयार होईल आणि तिथे एकदम पॅकमध्ये ह्या लागलं जाईल. अशा पद्धतीने ही नाडी आपल्याला लावायची असते. सुंदर असं फूल तयार झालेलं आहे गळ्याचं, तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर दिसते ही डिझाईन, कमी वेळेत पण होते. आता जी खालची बाजू आहे ती आपल्याला घ्यायची आहे. आता जी खालची नाडी आहे ती आपल्याला इथे शिलाई करून पॅक करायचे. फुल तयार करून घ्यायचे अगोदर. कळ्या व्यवस्थित छान दिसतील अशा अर्ध्या गोलाकाराच्या ज्या कळ्या आहेत त्या सुंदर अशा दिसतील. अशा पद्धतीने हा गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि मग इथे आपल्याला शिलाई करायची आहे. शिलाई मधोमध आपली झालेली आहे. गळा पण बघू शकता किती सुंदर आला आहे. तुम्ही असा पण गळा ठेवू शकता. यावरती तुम्हाला लेस लावायची तर लेस पण लावू शकता गळ्यावरती. आता मधोमध जो छोटा काटा आहे तो आपण इथे घेणार आहोत. तर मोठा काठ होता पण तो छोटा बाहीतून उरलेला आहे. तर 3 पार्ट या ठिकाणी आपण केलेले आहे. साधारणतः 2-2 इंचाचा तुम्ही या ठिकाणी कपडा घेऊ शकता. तर चौकोन आला पाहिजे, फक्त एवढं लक्षात ठेवा, चौकोन आला पाहिजे. व तुम्ही कोणतीही साईज घेऊ शकता, 2ची घेऊ शकता, 2.5ची पण घेऊ शकता. फक्त चौकोन या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. असे चौकोन तयार करून घेतले. आता त्याचं सुंदर असं फूल तयार करायचे. चौकोनचा त्रिकोण, पुन्हा त्रिकोण आणि थोडंसं दुमडायचं आहे. तर कळी टाईप या ठिकाणी आपलं फूल तयार होणार आहे. पुन्हा बघा, त्रिकोण, पुन्हा एक त्रिकोण आणि थोडंसं साईडने दुमडून घेतले. शिलाई करून घ्यायची. सगळे फूल असेच तयार करायचे आहे. सगळ्या कळ्या त्रिकोणचा जो भाग आहे थोडंसं कडीन दुमडलं, सुंदर असं फूल तयार होतं. त्रिकोण, पुन्हा थोडासा त्रिकोण आणि थोडंसं दुमडायचं आहे. दोन्ही साईडला पण सगळे फूल असेच तयार करायचे आहे. आता कट करून घेऊया आणि जिथे आपण सेंटर घेतलेला आहे नाडीचा त्या ठिकाणी आपल्याला हे ना जे तयार केलेले फूल आहे काठाचे ते लावायचे आहे. तुम्ही मधोमध जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॅच पण लावू शकता. डायमंडचा किंवा खड्याचा जो तुमच्याकडे असेल तो लावू शकता. असं काही नाही की काठाचाच पाहिजे. आपल्याकडे काठ होता म्हणून आपण हा जो काठ आहे कट करून त्याचं फूल तयार केले. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या ब्लाऊज पीसवर असा गळा ट्राय करून तिथे पॅच लावू शकता. तर गोलमध्ये आता ही डिझाईन आपल्याला बनवायची आहे. पूर्ण गोलमध्ये डिझाईन तयार करायची. लग्न समारंभासाठी ट्राय करू शकता. अतिशय सुंदर दिसणारा, वेगळा पण आहे, मनात बसणारा असा गळा आहे. नक्की ट्राय करून बघा. तर जे फूल आहे ते आपलं तयार झालेलं आहे. तर त्याच्या मधोमध आपण एक डायमंडचा छोटासा पॅच पण लावणार आहोत. म्हणजे जी शिलाई आपण दिलेली आहे ती दिसणार नाही आणि अतिशय सुंदर असं हे फूल आपलं तयार होईल. पुन्हा दुसरं आपण जे कडेचं लावलं होतं डिझाईनला तर आतमधून पण थोडंसं लावून घेऊया. काठाचा कपडा आहे तर सुंदर असं काठाचं फूल तयार आहे. डिझाईन नवीन आहे, वेगळी आहे. नक्की ट्राय करून बघा. अतिशय सुंदर दिसते, कमी वेळेत पण होते.
सुंदर असं काठाचं फूल या ठिकाणी आपलं तयार आहे. आता फूल तयार झाल्यानंतर शिलाई आपण इथे दिलेली आहे, तर ती शिलाई आपल्याला दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने द्यायची आहे. त्यावरती आता आपण डायमंडचा छोटासा पॅच लावणार आहोत. सुंदर असं फूल तयार आहे, तुम्ही बघू शकता. गळा पण सुंदर असा तयार झालेला आहे. आता आपल्याला कडेने गोल्डनची लेस वापरायची आहे, तर तुम्हाला जर प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन ठेवू शकता. जर लेस लावायची असेल तर लेस लावू शकता. आता जसा अर्धा गोल आकार आहे तशीच लेस या ठिकाणी आपल्याला लावायची आहे. जिथे एक कोना येईल तिथे सुई खाली करून म्हणजे खाली ठेवून पुन्हा शिलाई करायची. बरोबर आकार एकसारखाच आला पाहिजे लेसचा पण. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. तुमच्याकडे जो कलर असेल साडीचा किंवा ब्लाउज पीसचा तुम्ही लावू शकता. तिथे मी गोल्डनचाच वापरलेला आहे, कारण ब्लाउज पीस पण गोल्डन कलरचा आणि साडी आणि ब्लाउज पीस एकाच कलरची होती, त्यामुळे गोल्डनची लेस या ठिकाणी मी वापरलेली आहे. तुमच्याकडे जो कलर असेल साडीचा वेगळा जर असेल तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस या ठिकाणी लावू शकता. अतिशय सुंदर दिसणारा गळा आपला तयार आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि माझ्या अशाच टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन आणि सोपे व्हिडिओ बघत चला. थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल. ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर मधोमध या ठिकाणी आपण छोटासा पॅच पण लावणार आहोत. गळा पण बघू शकता. सुंदर असा गळा तयार आहे. साडीवर पण खूप छान दिसतो.